एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे 100 आमदार झालेले असतील। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते ते जर आज कोणी घेऊन चाललं असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब घेऊन चाललेले आहेत। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज सगळेजण आज आलेले आहेत ते साहेबांचे विचार ऐकायला आलेले आहेत आणि आता साहेबांचे जे विचार आहेत ते नक्कीच नेहमी समाजाच्या उपयोगाचे आणि नेहमी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलासा देणारेच नेहमी राहिलेले आहेत। त्यांचे निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणार राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आज सगळेजण त्यासाठीच इथे आलेले आहेत की आज साहेबांचे विचार ऐकण्यासाठीच आलेले आहेत। कुठेतरी ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा झाला, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इथे पूरस्थिती झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। भाजपच्या काही नेत्यांकडून पण असं बोलण्यात आलेलं होतं की तुम्ही मेळावा न करता शेतकऱ्यांची मदत करा। त्यानंतर पण शिवसेना उभाटा असो किंवा शिवसेना शिंदेगड यांचे मेळावे होत आहेत, त्यावर काय बोलाल? मला असं वाटतं साहेबांनी ज्या वेळेला पूर परिस्थिती झाली त्यावेळेला त्या क्षणाला साहेबांची तिथे मदत पोहोचली होती आणि साहेब स्वतः तिथे जाऊन सगळी मदत तिथे दिलेली आहे। आता सुद्धा हा मेळावा फक्त जे आलेले आहेत ते बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना साहेबांनी तेच आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे पूर परिस्थिती आहे तिथे जी लागेल ती मदत पोहोचवा। हा जो मेळावा आहे तो आपला इकडच्या पदाधिकाऱ्यांचा, मुंबईचे आणि इतर जवळपासचे पदाधिकारी आहेत, बाकी सगळ्यांना तेच आदेश आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता तिथे झटून काम करतोय आणि प्रत्येक लोकांपर्यंत मला वाटतं पोहोचण्याचं काम करतोय। शिंदे गटांवर झालं किंवा एकनाथ शिंदेवर बऱ्याचदा असा आरोप होतो की त्यांनी बाप चोरला, पक्ष चोरला आणि तिथले जे शिवसैनिक आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ नाही। पण इथे तेवढ्याच जोराने असं सांगितलं जातं की आम्ही एकनिष्ठ आहोत, खरी शिवसेना आमची आहे, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत। हे कधीपर्यंत चालणार आहे किंवा यावर काय सांगता येईल? वारसा विचारांचाच असतो आणि मला असं वाटतं जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते ते जर आज कोणी घेऊन चाललं असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब घेऊन चाललेले आहेत आणि ही सगळी जण जी त्यांना आज जोडली गेली आहेत त्या विचारांचा वारसामुळे जोडली गेलेली आहेत। त्यांचं काम बघून जनसामान्यांचा आज नेता म्हणून त्यांच्याकडे जे बघितलं जातं की आम्हाला प्रत्येक वेळेला त्यांची भेट मिळते, आमच्या समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। त्याच्यामुळे एक ती त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याकडे लोकांचं जास्त एक आकर्षण आहे मला असं वाटतं। उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे पण कुठेतरी एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यानंतर महानगरपालिका जे येणारे महानगरपालिका निवडणूक आहे तिथे कुठेतरी महायुती किंवा शिंदे गटाला धक्का बसेल का? नाही, अजिबात नाही, मला वाटत नाही तसं काय होईल आणि त्या दोन्ही पक्षांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। शिवसेना जी आहे, खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यांचा बेस होता की शिवसैनिकाला उभारी देणं। आज साहेबांच्या पाठीमागं गेलेली जेवढी लोक आहेत, जेवढा शिवसैनिक आहे तो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि पायावर उभं राहण्याची महत्त्वाची भूमिका जी कुणी आहे तर शिंदे साहेबांनी पार पाडली। शिंदे साहेबांनी 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये निव्वळ फक्त मुंबईच टार्गेट न करता अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या आजपर्यंत न घडलेल्या गोष्टी होत्या, ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या पार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि शिंदे साहेबांचा आजचा जो दसरा मेळावा आहे तो शिंदे साहेबांची इच्छा म्हणून म्हणण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांचा मेळावा आहे की साहेबांना सोन्याच्या रूपानं त्यांनी केलेलं कार्य आहे आणि त्यांनी लोकांच्यासाठी लोककल्याणकारी निर्णयांचा जो झपाटा लावला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सर्वांच्या मध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय मुख्यमंत्री झालेला आणि पुनश्च लोकांची भावना आहे की असा मुख्यमंत्री जर पुढे 5 वर्ष आम्हाला मिळाला तर या महाराष्ट्राचा कायापालट होईल। या उद्देशानं महाराष्ट्रामधला सगळं यंग जनरेशन आणि मुंबई सगळीजणं बोलतात शिवसेना 4 अक्षर बाळासाहेब दिघे साहेब, अरे हे विचार घेऊनच शिंदे साहेब पुढे चाललेत आणि शिंदे साहेब चालताना शिंदे साहेबांनी शिवसैनिकांना बरोबर घेऊन, शिवसैनिकांचे 40 आमदार होते, साहेबांनी विधानसभेमध्ये 60 आणले। आज जर पकडलं तर पुढच्या वेळेची जर विधानसभा झाली तर साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे 100 आमदार झालेले असतील। आज साहेबांनी आझाद मैदानात ठरलेला दसरा मेळावा त्यांनी गोरेगाव नेस्को ठिकाणी घेतला कारण का साहेबांना शेतकऱ्यांची काळजी आहे।
त्यामुळे साहेबांनी तिकडचा मेळावा हा नेस्कोमध्ये घेण्यात आलेला आहे. काय संदेश देतील, काय उद्देश असतील शिवसैनिकांसाठी? साहेब जे निर्णय घेतील ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतील. वरिष्ठ वाटत आहे, किती वर्षापासून शिवसेनेमध्ये जोडलेला आहे? मी 73ला शिवसेना जॉईन केलेली होती आणि आता जो काही परिस्थितीचा आढावा घेऊन जे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तर लोकांच्या हिताकरिता घेतला. त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून घेतलेला नव्हता, पण त्यांना शेवटी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री हे द्यावंच लागलं आणि ते हक्काचंच होतं, ते घेतलं. आणि तेही गोरगरिबांच्या हितासाठी, जाऊ दे त्यांना, गोरगरिबांच्या हिताकरिता ते रात्रोंदिवस लोकांच्या घरापर्यंत, दारापर्यंत, बांधापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही कुठले संकट असेल तर कधी कोल्हापूरला जो पाण्यामध्ये होते ते स्वतः किट घालून आता मराठवाड्यात गेले, जालना, विदर्भ नाही भाजप शिवसेनेचे शेतकऱ्यांची मदत करावी, त्यानंतर हा मेळावा. हे अगदी 100% खरं आहे की ही गरिबांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी झटणारा माणूस म्हणून, माणसातला माणूस म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नक्कीच त्यांच्या घरापर्यंत जाणार आणि स्वतः त्यांनी किट घेऊन स्वतः गाड्या म्हणजे टेम्पू भरून वाटले. तरी काही हे लाचार लोकांनी त्यांच्यावरती पण शिंतोडे उडवले की फोटो लावला. अरे फोटो म्हणजे देणारा कोण आहे कळलं तरी पाहिजे. नुसते घरामध्ये म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ते कार्यकर्ता किंवा शिवसेना पक्षाकडून ते फोटो लावलेले नव्हते? कार्यकर्त्यांनी लावले नव्हते, कार्यकर्त्यांनी लावलेले, त्यांनी स्वतःहून लावले नाही. त्यांनी स्वतः बोलले की हे फोटो माझे का लावले नाही, बोलले आम्हाला आवडलं म्हणून लावले. लोकांना कळलं पाहिजे